Hello student, name of the chapter is the gravitation. It contain our running point is that Earth's gravitational acceleration. म्हणजे स्टुडंट त्यामध्ये आपल्याला लर्न तरी काय करायचंय आणि ह्या टॉपिकचा अर्थ तरी काय आहे? चला स्टुडंट पटापट समजून घेऊया. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. स्टुडंट अर्थला स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे काही तयार होतं ते काय तयार होतं? ऍक्सलरेशन. म्हणून स्टुडंट आपण म्हणलोय अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून तयार होतं काय? ऍक्सलरेशन. त्या टॉपिक बद्दल स्टुडंट आपल्याला बघायचंय. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप बघूयात स्टुडंट. द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन नियर ऑब्जेक्ट. म्हणजे स्टुडंट बघा, फर्स्ट व्हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट? अर्थ काय करते? एक्झर्ट म्हणजे स्टुडंट लावणे. ओके, एक्झर्ट. अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन नियर ऑब्जेक्ट. म्हणजे स्टुडंट अर्थच्या जवळ जो ऑब्जेक्ट आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टवर अर्थ हा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. म्हणजे स्टुडंट हा पेन आहे, सोडून दिला की खाली पडतोय. म्हणजे स्टुडंट ओके, त्या पेनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता. सपोज मी 2 पेन घेतले, ओके, दोघांना सोडून दिलं, दोन्ही पण खाली चाललेत. म्हणजे काय स्टुडंट? जवळच्या वस्तूवर अर्थ काय लावते? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. ओके, म्हणजे स्टुडंट द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन नियर ऑब्जेक्ट. करेक्ट? ओके. बाय द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे आता स्टुडंट न्यूटनने जे काही लॉ सांगितले तर त्यातला सेकंड लॉ ऑफ मोशन, मोशन बद्दलचा दुसरा नियम. सेकंड लॉ ऑफ मोशन काय बघा? अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ज्या वेळेस आपण फोर्स लावतो, ऍक्टिंग, ऍक्टिंग म्हणजे पण लावणे, एक्झर्ट म्हणजे पण लावणे. फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सलरेशन. म्हणजे ज्यावेळेस स्टुडंट आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावतो तर त्यावेळेस काय होतं स्टुडंट? त्याचा जो काही परिणाम आहे तो ऍक्सलरेशन वरती होतो. ज्यावेळेस स्टुडंट आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावणार त्यावेळेस त्या फोर्सचा परिणाम, इफेक्ट कशावर होणार स्टुडंट? रिझल्ट इन इट्स ऍक्सलरेशन वर स्टुडंट त्याचा परिणाम होतो. स्टुडंट नाव व्हॉट इज द नेक्स्ट? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ. बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ on a body result in its acceleration. This is called acceleration due to gravity. स्टुडंट acceleration due to gravity म्हणजे नेमकं काय? तर ग्रॅव्हिटी मुळे तयार होणारा acceleration त्याला आपण म्हणतो acceleration due to gravity. ग्रॅव्हिटी मुळे तयार होणारा acceleration म्हणजे स्टुडंट acceleration due to gravity. हे स्टेटमेंट परत बघूया स्टुडंट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणामुळे आहे? अर्थ मुळे. ओके, कोणावर ऍक्ट होतो? ऑन अ बॉडी. आणि स्टुडंट त्याचा परिणाम काय होतो? रिझल्ट इन इट्स ऍक्सलरेशन. आणि त्यामुळे स्टुडंट ऍक्सलरेशन ची निर्मिती होते. ऍक्सलरेशन मध्ये आपल्याला स्टुडंट रिझल्ट मिळतो आणि ते जे ऍक्सलरेशन आहे त्या ऍक्सलरेशनला स्टुडंट आपण म्हणतो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे तयार झालेलं ऍक्सलरेशन त्याला म्हणायचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अँड दॅट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वी रिप्रेझेंटेड बाय द लेटर जी. तर स्टुडंट स्मॉल लेटर जी या लेटरने स्टुडंट आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रिप्रेझेंट करतो. म्हणजे स्टुडंट ऍज लाईक सपोज आपण काय करतो बघा स्टुडंट, मास आपण एम ने रिप्रेझेंट करतो, फोर्स एफ ने रिप्रेझेंट करतो, तसं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज रिप्रेझेंटेड बाय जी, स्मॉल जी. अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. कसली क्वांटिटी स्टुडंट? ती वेक्टर क्वांटिटी आहे. acceleration due to gravity, acceleration is a vector quantity, so acceleration due to gravity is also the vector quantity. ओके, स्टुडंट तुम्हाला माहितीच आहे की वेक्टर कोणाला म्हणायचंय ते तर तुम्ही बेसिक मध्ये बघितलंच आहे, तरी पण आपण एकदा बोलूयात. acceleration due to gravity is the vector quantity. का म्हणायचं स्टुडंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी? ती वेक्टर का? कारण स्टुडंट त्याला पूर्णपणे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला दोघांची गरज लागते, ते म्हणजे स्टुडंट मास अँड इट्स डायरेक्शन. ओके, सो दॅट नाव स्टुडंट डायरेक्शन ऑफ द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे जे काय ऍक्सलरेशन आहे स्टुडंट त्या ऍक्सलरेशनची डायरेक्शन कुठे आहे? तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कुठे स्टुडंट? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. दॅट इज स्टुडंट व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे स्टुडंट एक बघा, सपोज या ठिकाणी अर्थ आहे. ओके, स्टुडंट अर्थ वरती तुम्ही तर बघितलेलेच आहे हे आपलं ऍपलचं ट्री. करेक्ट? सपोज स्टुडंट ऍपल जर खाली पडत असेल, ऍपल जर खाली जर पडत असेल तर स्टुडंट काय होणार हो? की ऍपल खाली पडत असताना जसं जसं ऍपल अर्थच्या जवळ जवळ येणार
तसं तसं अर्थ त्याला जास्त जोराने ओढायला लागणार खाली. मग जोराने ओढल्यामुळे काय होणार स्टुडंट, त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार. काय होणार स्टुडंट, त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार. आणि म्हणून स्टुडंट, व्हेलॉसिटी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज ऍक्सेलरेशन. म्हणजे स्टुडंट, व्हेलॉसिटी मध्ये बदल होणारा टाइमासोबत त्याला बोलतो स्टुडंट आपण ऍक्सेलरेशन. सो दॅट स्टुडंट, direction of the acceleration due to gravity toward the center of the earth, and that is vertically downward direction. म्हणजे स्टुडंट, डायरेक्शन ऑफ the acceleration due to gravity towards the center of the earth, meaning is that vertically downward. चला तर स्टुडंट, पूर्णपणे टॉपिक आपला लर्न झालाय. काय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पटापट स्टुडंट, परत आपण रिवाइज करतोय. अर्थ काय करते स्टुडंट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. कोणावर? ऑन द नियरर ऑब्जेक्ट, जवळच्या ऑब्जेक्टवर स्टुडंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. आणि आपला जो काय न्यूटनचा सेकंड लॉ आहे त्यामध्ये काय, की ज्यावेळेस स्टुडंट आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावतो त्यावेळेस रिझल्ट कशामध्ये येतो? ऍक्सेलरेशन मध्ये रिझल्ट येतो स्टुडंट. आता स्टुडंट, नेक्स्ट स्टेप इज दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणाचा? अर्थचा. तो जर एखाद्या बॉडीवर जर आपण लावला तर रिझल्ट काय कशामध्ये येतो स्टुडंट? तर त्याच्या ऍक्सेलरेशन मध्ये बदल होतो. आणि त्या ऍक्सेलरेशनला आपण म्हणतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इट इज रिप्रेझेंटेड बाय जी. अँड स्टुडंट, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. अँड स्टुडंट, डायरेक्शन ऑफ द ऍक्सेलरेशन ऑफ gravity towards the center of the earth means vertically downward direction. Hello student, we learned the name of the chapter linear equation in two variable. It contains student the page number 8. On the page number 8 the questions are think about it. विचार करायचा आहे त्याबद्दल. काय विचार स्टुडंट बघा. What would happen if there were no gravity? What would happen? There were no gravity. जर स्टुडंट अर्थ वरती जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय झालं असतं? तर याबद्दल स्टुडंट आपला क्वेश्चन आहे. म्हणजे ग्रॅव्हिटीच नसती तर काय झालं असतं? व्हॉट वुड हॅपन? काय घडलं असतं? काय झालं असतं की जर ग्रॅव्हिटी नसती तर? तर स्टुडंट एक बघून घ्या की ग्रॅव्हिटीमुळे काय होतंय स्टुडंट. एखादी वस्तू आहे ती जमिनीवर पडते. ग्रॅव्हिटीमुळे काय होतंय स्टुडंट? दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन आहे. मग स्टुडंट, जर ग्रॅव्हिटीच नसती तर दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन राहिलं नसतं. ऍज द आन्सर. सो स्टुडंट, देर वुड बी नो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स. पार्टिकल म्हणजे स्टुडंट ऑब्जेक्ट. तुम्ही पार्टिकल यूज करा, ऑब्जेक्ट यूज करा तरी पण चालेल. तर स्टुडंट काय आन्सर आहे? 1 मार्क साठी स्टुडंट तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जर ती अर्थ वरती ग्रॅव्हिटीच नसती तर काय झालं असतं? तर दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं अट्रॅक्शन राहिलं नसतं. ओके. आणि स्टुडंट, सोलार सिस्टीम ही तयार झाली नसती. मून स्टुडंट अर्थच्या अराउंड ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व झाला नसता. म्हणजे त्याला स्टुडंट भरपूर रिझन्स आहेत. बट मेन परफेक्ट युनिव्हर्सल रिझन इज दॅट देर वुड नो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स इफ देर इज अ नो ग्रॅव्हिटी. स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ G? What is student? This G is the universal gravitational constant. Student, difference between the two G's. Value of G, this small g is the acceleration due to gravity, and student, the capital G is that the universal gravitational constant. जर आता प्रश्न विचारला स्टुडंट आपल्याला, if the value of G, universal gravitational constant, that G twice, जर आपण त्याला दुप्पट केलं, G जर twice असेल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा जर डबल असेल तर काय होईल असा स्टुडंट आपल्याला प्रश्न आहे. मग बघूयात काय होईल. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू पार्टिकल वुड बिकम डबल. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ जी वुड बिकम डबल. स्टुडंट बघा क्वेश्चन काय आपला. व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज. जर आपला जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे स्टुडंट, तो जर डबल झाला तर काय होईल? तर स्टुडंट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू पार्टिकल्स वुड बिकम डबल. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा काय होणार स्टुडंट? डबल होणार. करेक्ट आहे. ओके. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ जी वुड बिकम ऑल्सो डबल. आणि स्टुडंट, जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे स्टुडंट, ती सुद्धा डबल होणार. म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जर डबल झाला तर दोन फरक पडतात. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये फरक पडतो, तो सुद्धा डबल होतो. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये स्टुडंट फरक होतो, तो सुद्धा डबल होतो. असे स्टुडंट थिंक अबाउट इट. जे दोन क्वेश्चन्स आहेत पेज नंबर 8 झाले स्टुडंट. असेच आन्सर्सला सगळे मार्क्स मिळणार, हेच लक्षात ठेवा. स्टुडंट, आता की आपल्याला हे जे काही
तीन ज्या व्हॅल्यूज आहेत स्टुडंट त्या व्हॅल्यूज आपल्याला प्रॉब्लेम साठी मदत करणार आहेत. मास ऑफ द अर्थ 6 into 10 raised to 24 kg. बघा 6 into 10 raised to 24 kg. स्टुडंट प्रॉब्लेम मध्ये जर व्हॅल्यूज दिलेले नसतील तर तुम्हाला मनाने व्हॅल्यूज पुट करावे लागतील, पण जास्तीत जास्त वेळा या व्हॅल्यूज आपल्याला एक्झाम्पल मध्ये देतात स्टुडंट. ओके, मास ऑफ द अर्थ इज अ 6 into 10 raised to 24 kilogram. And student, radius of the earth ची radius. Student, you know that if this is a circle, this is the center, then this is the student radius. So radius of the earth is equal to 6.4 into 10 raised to 6 meter. What is the student radius? 6.4 into 10 raised to 6 meter is the radius of the earth. And student, value of g, this is a g. Value of g is the acceleration due to gravity. Value of g on the earth surface is 9.77 meter per second square. Student, what? The value of g, student. 9.77 meter per second square. Now, student, here is a note. What is a note, student? The acceleration depend upon, acceleration due to gravity हे कशावर डिपेंड आहे त्यासाठी स्टुडंट एमसीक्यू मध्ये स्टुडंट किंवा ट्रू फॉल्स मध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. ऍक्सलरेशन डिपेंड अपॉन मास अँड द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे ऍक्सलरेशन कशावरती डिपेंड आहे स्टुडंट, तर मास वरती डिपेंड आहे स्टुडंट, अँड द रेडियस ऑफ द अर्थ वरती डिपेंड आहे. कोण? ऍक्सलरेशन. अँड स्टुडंट, दॅट ऍक्सलरेशन इज नॉट डिपेंड अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा आहे, कोणत्या मटेरियलचा आहे स्टुडंट, याच्याशी अजिबात काही संबंध नाहीये ऍक्सलरेशनचा. ऍक्सलरेशन इज अ प्युअरली डिपेंड अपॉन द टू थिंग्स. वन इज टू क्वांटिटीज, द मास अँड द रेडियस ऑफ द अर्थ. ओके, इट्स फाइन. स्टुडंट, value of g keep in your mind 9.77 meter per second square, but student 9.8 सुद्धा व्हॅल्यू यूज केली जाते. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्टुडंट 9.8 का? आपण 8th स्टँडर्डला शिकलो आहोत की जर पॉइंट नंतर सपोज या ठिकाणी 9.77 आहे स्टुडंट, जर तुम्हाला पॉइंट नंतर एकच डिजिट पर्यंत जर तुम्हाला आन्सर लिहायचं आहे तर तुम्ही पुढचा नंबर बघणार. हा नंबर स्टुडंट जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आधीच्या नंबर मध्ये स्टुडंट आपण 1 ऍड करतो म्हणजे व्हॅल्यू होणार 9.8. व्हॅल्यू काय होणार स्टुडंट? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द व्हॅल्यू ऑफ जी. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इन द नेक्स्ट लेक्चर.